आमदार साहेब नमस्कार. नमस्कार. सध्या जुन्नर तालुक्यामध्ये तुमची फार दिवसांनी खरं तर भेट झाली. जुन्नर तालुक्यामध्ये मागचे काही दिवस दोन प्रश्न मोठ्या प्रमाणावर गाजत आहेत, संघर्ष होतोय त्यावर. ते म्हणजे पुणे नाशिक जो रेल्वे मार्ग आहे तो आपल्या या ठिकाणावरूनच गेला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अदानींचा जो काही प्रकल्प जुन्नर तालुक्याच्या सौंदर्याने नटलेल्या मावळ भागामध्ये आलेला आहे त्या संदर्भात नागरिक संघर्ष करतायत. आपली त्या संदर्भातली नेमकी काय भूमिका आहे, आणि आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना किंवा नागरिकांना काय आव्हान करताय? नमस्कार. आपले पुणे ते नाशिक रेल्वे ही सरळ मार्ग आहे, म्हणजे राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक अशी ती या विभागाचे माजी खासदार असतील, आत्ताचे खासदार असतील, या सगळ्यांनी अथक प्रयत्नातून ती मंजूर केली होती. आणि ती रेल्वे सेमी हायस्पीड रेल्वे निर्माण होणार होती. आणि विशेषतः नारायणगावचं हिवरेतर्फे नारायणगाव आणि आळेफाटा परिसरामध्ये कार्गोचे रॅक्स होणार होते, की जेणेकरून भारतभरामध्ये या रेल्वेच्या माध्यमातून आपला जो शेतमाल उत्पादन होणार आहे तो त्या ट्रेननी सगळीकडे भारतभर पोहोचेल. असा एक चांगला महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूरसुद्धा झाला होता. लँड ॲक्विजिशनचे प्रोसेससुद्धा चालू झाली होती. काही लोकांना लँड ॲक्विजिशनचे पैसेसुद्धा दिलेले आहेत. आमची जमीन जाऊ नये म्हणून अनेक संघर्ष कृती समितीने आंदोलनसुद्धा केले होते. पण नंतरही त्यांना कळलं की रेल्वे गरजेचं आहे, आणि तेथून कोऑर्डिनेशन मीटिंग करून त्यातून तो मार्ग निघाला होता. आता केंद्र सरकारने तो जो रेल्वे मार्ग आहे तो शिर्डीच्या मार्गे, नगर मार्गे पुण्याकडं वळवलेला आपण पाहिजे. त्यांची ऑलरेडी आहेच रेल्वे, त्यात काही बदल करा असं मी म्हणत नाही. पण मूळतः आमचा जो जुन्नर तालुका आहे, आंबेगाव तालुका आहे, संगमनेर तालुका आहे, हा कृषी प्रधान तालुका आहे. आणि आमच्या शेतकऱ्यांवर जो सोन्याचा माल या मातीतून पिकवतो त्याच्याकरता हे रेल्वेमुळं आमच्या परिसरामध्ये जर चांगल्या प्रकारचा विकास होणार असेल, चांगल्या प्रकारचे लॉजिस्टिक हब तयार होतील, एक चांगल्या प्रकारचं दळणवळणाची साधनं झाल्यामुळं भरभराट आमच्या जमिनीची होईल, शेतकऱ्यांची होईल. आमच्या तरुणांना आता सगळीकडे रोजगार मिळू शकत नाही, आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यातून प्रत्येक कुटुंबातला एक उद्योग व्यवसाय हा चांगल्या प्रकारे चालू होईल. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी घडल्या तर तो आमच्या जुन्नर तालुक्यासाठी विशेषतः अन्यायकारक आहे. आता पुणे ते नाशिक हे जे मधले सगळे तालुके आहेत त्यातले सगळे आमदार, माझे आमदार, कारखान्याचे चेअरमन असतील, खासदार असतील, माझे खासदार आहेत, त्यांची आमची कोऑर्डिनेशन मीटिंग झालेली आहे. आणि 9 ऑगस्टला ते आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे. 9 ऑगस्ट हे ऑगस्ट क्रांती दिन म्हणून आपण साजरा करतो. ऑगस्ट महिना हा क्रांतिकारांचा महिना आहे, आणि ही क्रांती आपण 9 ऑगस्टला केल्यानंतर आपल्या पदरात ह्या महाराष्ट्र राज्याचे जे कारभारी असतील त्यामध्ये प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस साहेब, सुमित्राताई पवार, एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत ही धग पोचली पाहिजे. आणि आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की केंद्राकडे जावं आणि केंद्राकडून ही रेल्वे मंजूर करण्यात यावी. ते काहीतरी थातूर मागतूर कारण देतं ते GMRT. पण GMRT असताना सुद्धा GMRT सारखे प्रकल्प 15 देशांमध्ये की तिथून रेल्वे गेलेली आहे. म्हणून आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्या टेक्नॉलॉजीचा जर वापर केला तर ती होऊ शकते. आणि GMRTच्या काही अधिकाऱ्यांबरोबर आम्ही डायलॉग साधला, अमोल कोल्हेंनी साधला, दिलीप वळसे पाटील साहेबांनी अनेक सायंटिस्ट बरोबर चर्चा केली. त्याच्यानंतर इथून रेल्वे होऊ शकते असं त्यांनी सुद्धा सांगितलं. मग अशा प्रकारे काहीतरी कारण सांगून हा रेल्वे मार्ग करायचाच नाही हे अत्यंत चुकीचं आहे. प्रामुख्याने मी जेव्हा आमदार होतो तेव्हा राज्य सरकारचा वाटा 40% आणि केंद्र सरकारचा वाटा 60% आणि काही कर्ज स्वरूपी फायनान्स उभा करणार असा तो प्रकल्प होता. तेव्हा अजितदादांबरोबर आमची मीटिंगसुद्धा झाली होती. नंतर केंद्र सरकारच्या काही अडचणी असल्यामुळं फायनान्स इश्यू पैसे उभायचे आणि सगळे पैसे राज्य सरकार उभे करणार असंपर्यंत पण झालं. लँड ॲक्विजिशनला किती पैसे लागणार ते पण ठरलं. आणि 1221 दिवसात म्हणजे जवळपास 3 ते 4 वर्षामध्येच हा प्रकल्प ज्या दिवशी स्टार्ट होईल तो कम्प्लीट करायचा असं त्याचं प्लॅनिंग सगळं झालं होतं. पण आता ते होत नाही असं दिसून आल्यानंतर 9 ऑगस्टला ते आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे. आता नारायणगावला पण सगळ्या पक्षाची कोऑर्डिनेशन मीटिंग ऑलरेडी झालेली आहे. तिथं आम्ही 9 ऑगस्टला आंदोलन करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्ण ताकदीने ह्या आंदोलनामध्ये उतरणार आहे.
माझे इतर पक्षाचे नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की हा काही कुठला पक्षीय मतभेद नाही किंवा हे राजकारणाचा भाग नाही आहे. हा रेल्वे झालीच पाहिजे याच्याकरता 9 ऑगस्टच्या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी ती सहभागी व्हावं. नारायणगावकरांनी नारायणगावच्या हायवेवर करायचं ठरवलं आहे. त्याचं ठिकाण बायपासच्या एकतर ह्या तोंडाला नाही तर त्या तोंडाला करण्याचं ठरलेलं आहे. सकाळी 9:30 वाजता ते उद्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला सर्वांना माध्यमाच्या माध्यमातून आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ, सगळ्याच पक्षाचे लोक एकत्र देऊ, ते तुम्हाला कळू. पण हजारोच्या संख्येने तिथे या, कारण आपल्या पुढच्या पिढीचा जो प्रश्न आहे याच्याकरता ह्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि आपणही सर्वांनी जुन्नर तालुक्यातल्या आम नागरिकांनी त्यामध्ये सहभागी व्हावं अशी मी आपल्याला सर्वांना नम्रतेची विनंती करतो. जय शिवराय.